मुंबईतल्या दिंडोशी भागामध्ये गेल्या 2.5 तासांपासून अग्नितांडव पाहायला मिळत आहे। दिंडोशीमध्ये फर्निचरची 60 ते 70 दुकानं जळून खाक झाली आहेत। अग्निशमन दलाच्या 25 ते 30 गाड्या सध्या घटनास्थळी आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाचे सुरू आहेत। घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळते आणि याच गर्दीवर पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केलाय। यावेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभूंनी देखील घटनास्थळाची पाहणी केली। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकानं असल्यामुळे ही आग वाढत चालली आहे। या आगीमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती आहे। मुंबईच्या दिंडोशी परिसरामध्ये असलेल्या खडकपाडा येथील फर्निचर गोदामला भीषण आग लागलेली आहे। आपण माझ्या मागे जर बघितलं तर हा जो फर्निचर गोदामचा परिसर आहे अतिशय प्रसिद्ध अशी या ठिकाणी गोदाम आहेत आणि या फर्निचर गोदाममध्ये मोठ्या प्रमाणात लाकडं आहेत, प्लास्टिक आहे, ज्वलनशील पदार्थ आहेत। त्यामुळे साधारणतः 11:30-12 वाजताच्या दरम्यान लागलेली ही आग तब्बल आता 2-2.5 तास उलटून देखील मोठ्या प्रमाणात भडकताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर माझ्या समोरची चित्र बघितली तर अग्निशमन दल जे आहेत ते आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत लेवल 3 ची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे 25 ते 30 अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। काही स्थानिक आहेत जे सकाळपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हा विभाग खरं तर फर्निचरसाठी प्रसिद्ध आहे। किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आतापर्यंत? कमीत कमी मला वाटतं एक दुकानाचा आपण पकडला तो 2 करोड बेसिक आणि 2 करोडच्या हिशोबाने 300-400 दुकानाचं आपण काउंट केलं तर बघा तुम्ही विचार करून की केवढा नुकसान झालेलं आहे लोकांचं। कशी आग लागली, काय माहिती मिळाली? ते इकडे चिंदीचा गोडाऊन आहे मागच्या साईडला, तिकडे काहीतरी शॉर्ट सर्किट झाली, तिकडून स्टार्ट झाला। फायर ब्रिगेडला कॉल वगैरे केला होता, ते फायर ब्रिगेड येता 4-5-10 गाळे गेले होते त्याच्यामध्ये। आग प्रचंड पुढे वाढत चाललेली आहे। काय समस्या आहेत? खूप मोठ्या प्रमाणात लाकडं आहेत आणि त्यामुळे आग वाढते आणि इकडे तर इल्लीगल एवढे बांधकाम वगैरे आहे आणि ते कचरेचे प्लास्टिकचे गोडाऊन वगैरे आहे। इकडे कारवाई न करतामुळे हे एवढा प्रसिद्ध म्हणजे एरिया गेलेला आहे आगामध्ये। इकडे परवानगी नाही दिलेलं पाहिजे आणि फायर ब्रिगेडचा इकडे विजिट पाहिजे होता। लेवल 3 ची आग घोषित करण्यात आलेली आहे आणि पुढील काही तास अजूनही ही आग नियंत्रणात आणण्या जे आहे त्या अग्निशमन दलाला कठीण आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल, प्रशांत बड़े, एबीपी माझा, मुंबई। जल के पूरा राख हो गया, अंदर मस्जिद थी वो भी जल गई। ये बार कम से कम 60-70 गाला जला हुआ है। ये हर बार ऐसा क्यों होता? आग वहीं से ही लगती है जहाँ से गए बार लगी थी, ये बार भी वहीं से आग लगी हुई है। सुबह 9:30 बजे मुझे फोन आया, मैं फिल्म सिटी में था शूट पे, आपका गाला जल गया है। मैं इधर आके देखा तो काफी तेज जल रहा था। फायर ब्रिगेड को फोन किया गया, वो आए, उन्होंने भी 1-2 घंटा लगा उनको पाइप फैलाने में, सब चीजों में। उसके आग फैलता गया, टाइम नहीं मिला, काफी ज्यादा नुकसान हो गया। पिछले टाइम 2018 में दिन शुक्रवार को आग लगा था, इस बार 2025 में शनिवार को आग लगा है और काफी ज्यादा नुकसान हो गया। पिछली बार 3 गाला जला था, इस बार 2 गाला जल गया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।